वेलकम बालमित्रांनो, आपण 30 दिवसात मराठी वाचन व लेखन ही कृती पुस्तिका सोडवत आहोत। तर आज आपल्या कृती पुस्तिकेचा दिवस 12वा आहे। तर या 12व्या दिवशी आपण 4 अक्षर शिकणार आहोत। त्या अगोदर आतापर्यंत आपण जे अक्षर शिकलेले आहे त्यांचं एकदा आपण वाचन घेऊया। पहिल्या दिवशी आपण अक्षरांचे अवयव पाहिले, त्यानंतरचे जे अक्षर पाहिले त्यांचं वाचन करूया। माझ्या मागे वाचायचे तुम्ही अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ आहा ॲ ऑ क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श। तर इथपर्यंत आपण 11व्या दिवसापर्यंत शिकलेलो आहोत। आज 12वा दिवस आहे, तर आज आपण 4 अक्षर पाहणार आहोत। तर हे चित्र ओळखा अगोदर कशाचं आहे। हे चित्र आहे षटकोन। याला 6 कोने म्हणून याला षटकोन म्हणतात। 1 2 3 4 5 6। तर आपण या चित्राला रंग देऊ। षटकोन। तर या षटकोनाचा श आपल्याला शिकायचा आहे। षटकोन श। आता आपण या श ला गिरवूया। 1 2 3 4। अर्धा गोल काढून इकडे जायचं 1, नंतर उभी रेष 2, याच्या पोटामध्ये अशी रेष द्यायची 3 आणि वरती 4 श। जसं आपण इकडं प पाहिला, या प च्या पोटामध्ये रेष दिली की श तयार होतो। हा जो पपईचा प पाहिला तसाच श आहे। 1 2 3 4। आता आपण या शब्दांमध्ये श ला गोल करूया। श 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 श। आता आपण श लिहूया। 1 1 2 1 2 3 1 2 3 4। श 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 श. तर आता आपण षटकोनाचा श लिहिलेला आहे, वाचलेला आहे. आता नवीन अक्षर आपण पाहूया. ओळखा हे चित्र कशाचं आहे? ससा. पाहिलं आहे तुम्ही? तर या ससाला तुम्ही रंग द्यायचा किंवा मी त्याच्या बाजूनं रंग देते. सस्याचा रंग कोणता असतो? पांढरा. तर मी काही त्याला रंग देत नाही, मी त्याच्या बाजूचं रंगवते. तुम्हाला जो द्यायचा तो तुम्ही देऊ शकता रंग. तर या सस्याला आपण सस्याच्या बाजूने रंग दिलेला आहे. या सस्याचा आपल्याला स शिकायचे. ससा स स सा. ससा हे नाव लिहिलेलं आहे. आता तो कसा लिहायचा पहा. 1 2 3 4 5. इकडे आपण रवीचा र पाहिलेला आहे ना, रवीचा र. हा रवीचा र. असाच र काढायचा अगोदर इथं र, आणि या र ला आडवी रेष द्यायची आणि उभी रेष. झाला स. असा र काढायचा अगोदर, आडवी रेष, उभी रेष, वरती स. तर आता हा स आपण इथं या शब्दांमध्ये गिरूया. स 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 स. आता स आपण लिहूया. 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5. स 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 स. आता आपण षटकोन श ससा स हे 2 अक्षर पाहिलेले आहे, लिहिले वाचले. आता आपण तिसरं आजचं अक्षर पाहूया. ओळखा. चित्र कशाचं आहे? हत्ती. हत्तीचा ह आपल्याला पाहायचा. हत्तीचा ह. तर या हत्तीला तुम्ही काळा रंग द्यायचा. कोणत्या रंगाचा असतो हत्ती? काळा. हत्तीचा ह. आता आपण याला गिरूया. 1 2 पुढे जायचे आणि खालून शेपूट काढायची. याला 3 ह. उभी आडवी रेष. 1 समोर जायचं आणि खाली शेपूट काढायची. झाला ह. हत्तीचा ह. 1 2 3 4. आता ह्या हला यामध्ये गिरवू, गोल करू. 1
ह 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 ह. आता आपण हत्तीच्या हला गोल केलेला आहे. आता आपण लिहून घेऊया. 1 1 2 1 2 1 2 3 1 2 3 4 ह 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 ह. आपण आता हत्तीचा ह लिहिला. आता शेवटचा आपला अक्षर आजचा आहे ळ. तर हे चित्र कशाचं आहे? बाळ. बाळाचं ळ शिकायचं आहे. बाळाचं ळ. तर बाळाच्या ळ मध्ये इकडं हे जे अक्षर आहे ळ, हे आपण शिकणार आहोत. बाळाचं ळ म्हणतात त्याला. तर या बाळाच्या चित्राला तुमच्या मनानं तुम्ही रंग द्यायचा आहे.
तर आपण बाळाच्या चित्राला रंग दिलेले आहे. आता आपण ळ कसं लिहायचं ते पाहूया. पहा, इथून सुरुवात करायची आहे. गोल काढायला, एक पहिला गोल झाला, मग वर जायचं, खाली 2, उभी रेष छोटीशी 3 आणि 4. 1 2 3 4. 1 2 3 4. आता आपण हळ या शब्दांमध्ये गोल करूया. हळ 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 आणि हळ. आता आपण याला केलो. 1 2 1 2 3 1 2 3 4. हळ. काय वाचायचं याला? हळ. जीभ वर लागते अशी. हळ 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 हळ. तर आज आपण 4 अक्षरं पाहिलेली आहेत. त्यांचं वाचन करूया. श स ह ळ. षटकोन ष, ससा स, हत्ती ह, बाळ ळ. तर आत्तापर्यंत आपण 12व्या दिवसापर्यंत जे अक्षरं शिकलो ते पुन्हा एकदा वाचन करूया. अ आ इ ई. उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा. ॲ ऑ क ख ग घ च छ ज
झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह आणि ळ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.